सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगर या परिसरामध्ये आलो आहे. या ठिकाणी आज आपण पाहतोय महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रा जी आहे ते घेण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी आपला लोकसमुदाय घेऊन आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी आपला लोकसमुदाय घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल? बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थी आज बेकराई नगरमध्ये त्यांचे प्रचाराचा आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आज तसं पाहिलं तर जवळजवळ हजारोच्या संख्येने ताईंच्या पाठीमागं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सेनेची सगळी लोकं या ठिकाणी जमलेली आहेत. आत्ता थोड्या वेळात ताई येतील. नंतर आम्ही बेकराई नगर हा परिसर, गंगानगर असो, बेकराई नगर असो, तुकादेसर असो, जमावाडी असो, हा पूर्ण परिसर आम्ही ताईंना घेऊन फिरणार आहोत. आत्ता जवळजवळ 1000 ते 1500 पब्लिक, महिला भगिनी, जेंट्स, शिवसैनिक सर्व या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. या ताईंना ह्या भागामध्ये परिसरामध्ये आम्ही फिरवणार आहोत. जी त्या मतदान होणार आहे ह्या मतातून 80% तुतारीला मतदान आम्ही करणार आहोत, असे आम्ही ग्वाही या ताईंना दिलेली. या भागातून जास्तीत जास्त लीड आम्ही ताईंना देऊ, एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे नेते आदरणीय शंकरनाना हरपळे यांनी आपला लोकसमुदाय घेऊन आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना 1 ते 1.5 लाखांनी बहुमताने विजय करू असं देखील अभिवचन या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लोकसमुदायाला घेऊन या ठिकाणी ते देत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी अमोल नाना हरपळेसुद्धा जुडलेले आहेत. आपण यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. नाना, काय सांगाल आजच्या सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि अनुक्रमांक 3 आहे. या मतावरती समोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा असं आवाहन करण्यासाठी फुरसुंगीमधील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आणि 100% फुरसुंगी भागातनं, फुरसुंगी आणि बेकराई नगर या परिसरातून होणाऱ्या मतदानापैकी 70 ते 80% मतदान हे सुप्रियाताईंना होईल असा विश्वास शंकरनाना हरपळे असतील, आम्ही असेल, बाकी सर्व महाविकास आघाडीचे नेते असतील, यांच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी केलं जात आहे. मोठा लोकसमुदाय जो आहे आजच्या पदयात्रेसाठी या ठिकाणी जमा झालेला आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणचं थेट दृश्य. त्याचबरोबर या ठिकाणी कडाळेताईसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुप्रियाताई सुळे या बारामती मतदारसंघातून इथं यांची पदयात्रा आज आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून भरघोस मताने आम्ही सुप्रियाताई सुळेंना विजयी करणार आहोत. प्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आज बेकराई नगर परिसरामध्ये शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये प्रचारार्थ आज या ठिकाणी पदयात्रा जी आहे ते घेण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय मोठा लोकसमुदाय जो आहे सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर या बेकराई नगर परिसराचे युवा नेते, उद्योजक सचिन भाऊ हरपळे यांनी देखील आपला या ठिकाणचा लोकसमुदाय घेऊन आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या प्रचार यात्रा संदर्भात? महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय संसदरत्न सौ सुप्रियाताई सुळे यांचा आज बेकराई नगर, गंगानगर भागात, फुरसुंगी भागामध्ये पदयात्रेचा दौरा आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह तुम्ही बघत असाल. आता आजूबाजूला प्रचंड महिला भगिनी आज पदयात्रेसाठी, तर त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आम्ही तरुण सहकारी, वयस्कर लोक, महिला भगिनी सगळ्या रस्त्यावर आलेल्या आहेत.
आमच्या फुरसुंगी भागातून बेकराईनगर भागातून कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख मतांनी विजय होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आमचा या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय या भागाचे युवा नेते, युवा उद्योजक आदरणीय सचिन भाऊ हरपळे यांनी देखील आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने लीड करून विजय मिळवण्यासाठी आपल्या जनसमुदाय घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय प्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची या ठिकाणी बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये पदयात्रा आहे आणि सुप्रियाताई सुळे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी व बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी श्री संजय शेठ हरपळे व सुधाताई हरपळे यांनी देखील आपला लोकसमुदाय घेऊन या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल? पदयात्रा एक आपल्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी आहे आणि मतदारांचा संवाद करता करता मतदारांची काय समस्या आहे ह्या ग्राउंड लेवलला ताईंना आज समजतील किंवा त्यांचं निर्वासन करण्यासाठी जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, खासदारकी करता करता आत्तापर्यंतच्या बेस्ट खासदार ह्या सुप्रियाताई सुळे होत्या. नियोजनबद्ध अभ्यास कसा आहे हा त्यांचा सगळ्या लोकांना माहिती आहे आणि नक्कीच आता आपल्या ह्याच्यात तुतारीचं साम्राज्य येणार आहे आणि अबकी बार नक्की शरदचंद्रजी पवार साहेबांचंच राज्य येणार आहे, शेतकऱ्यांचं राज्य येणार आहे. जुलमी आपल्याला हुकुमशाहीपासून दूर होऊन लोकांचं राज्य आणि देशाचं राज्य चालवणारी लोक पाहिजेत. त्यासाठी आम्ही सुप्रिया सुळे यांना सपोर्ट करतो आहे आणि सर्व महिला त्यासाठी त्यांना सज्ज आहेत स्वागत करण्यासाठी. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आज बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या प्रत्येक परिसरामध्ये आज महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे हे मोठ्या बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी जी आहे ते केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय मोठा लोकसमुदाय जो आहे तो जमलेला आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पुरंदर हवेलीमधून संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपला विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसमुदाय जो आहे तो आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी युवा नेते रमेश आप्पा निवुंगणे देखील मोठा लोकसमुदाय घेऊन या ठिकाणी जमलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल? आजची ही पदयात्रा सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चिन्ह या ठिकाणी आपले तुतारी ही हाती घेऊन आज महाविकास आघाडीतील सर्व पक्ष विशेषतः शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्रजी गट हे सगळे या ठिकाणी जमल्यास थोड्याच वेळात या ठिकाणी सुप्रियाताईचं आगमन होतं आहे आणि हा बेकराईनगर भागामधून प्रचंड अशा 1001 कार्यकर्ते या ठिकाणी महिला बंधू भगिनी हे सर्व या ठिकाणी एकत्र होऊन गुरुदत्त कॉलनी मार्गे गंगानगर या ठिकाणी प्रचार यात्रा सुप्रियाताईंच्या माध्यमातून स्वतः सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खरोखर प्रचंड असा आनंद कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी होत आहे. खरोखर या वयामध्ये पवार साहेबांच्या 84 वयामध्ये साहेबांना ही साथ द्यायची ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, बंधू आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळ्यांनी एक ठरवलेलं आहे की आपल्या साहेबांना साथ द्यायची व सुप्रियाताईंना बहुमताने या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणायचं. हे खऱ्या अर्थाने सर्वांनी जनमानसात हे रुजलेलं आहे आणि ही जनशक्ती आज पवार साहेबाच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर शिक्का मारून खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होईल हा विश्वास मला खऱ्या अर्थाने माझ्या छोट्या कार्यकर्त्याला आहे. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनंतरने त्यांचा संपूर्ण पदभार सांभाळण्यासाठी जे सक्षम आहेत अशा संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा आज बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये पदयात्रा होत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय संसदरत्न सुप्रियाताई सुळे हे जनसमुदायामध्ये जाऊन जनसामान्याचे समस्या जाणून घेण्यासाठी तो स्वतः या ठिकाणी या पदयात्रेसाठी
दाखल होणार आहेत. या पदयात्रेसाठी मोठ्या संख्येने नागरिक जे आहे ते या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी जोडले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल? माननीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आम्ही शिवशक्ती चौकामध्ये जमलेलो आहोत. यामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुतारी यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. या भागातून प्रचंड प्रतिसाद माननीय सुप्रियाताई सुळे यांना लाभत आहे आणि आता इथून एक गंगानगर परिसरात ही पदयात्रा होत असताना मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनीने येथे जमलेले आहेत. त्यांचे मी आभार मानतो आणि 100% सुप्रियाताई सुळे ह्या विजयी होतील अशी आम्हाला खात्री वाटते. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट समजू शकतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी नागरिक जे आहेत जमलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो किती मोठा लोकसमुदाय जो आहे तो मोठा लोकसमुदाय जुळालेला आहे आणि आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणीचा जो लोकसमुदाय जो आहे तो जमलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी बेकराई नगरचा हे थेट लाईव्ह दृश्य आहे. त्याचबरोबर सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने महिला भगिनी जे आहेत ते संसदरत्न आदरणीय लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ते जमलेली आहे. त्याचबरोबर इथून एवढंच नाही सलोनी, आपण या ठिकाणचं देखील थेट दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतो. कशा प्रकारे महिला भगिनी जे आहेत त्यानंतरनी पुरुष मंडळी जी आहे ते संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. या भागामध्ये आपण पाहू शकतोय की पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय शेठ हरपळे यांनी देखील सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा देऊन या ठिकाणी आपला लोकसमुदाय जो आहे तो घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकतो यंदा सुप्रियाताई सुळे हे नक्कीच कमीत कमी 3 ते 3.5 लाखाने बहुमताने विजय होऊन ते या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळवल्याशिवाय राहणार नाही असं देखील आपल्याला या ठिकाणचं थेट लाईव्ह दृश्य पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय महिला भगिनी जे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत जे संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना या भागातून बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी ते या ठिकाणी जमलेले आहेत. आज सुप्रियाताईंची पदयात्रा आहे. ताई आमची हक्काची आहे, सर्व महिलांची हक्काची ताई आहे. त्याच्यामुळे सर्व महिला आतुरतेने वाट पाहत होत्या की कधी पदयात्रा आहे आणि त्यासाठी आज सर्व महिला आलेल्या आहेत आणि संसदेमध्ये विषय मांडण्यासाठी एक तरी महिला पाहिजे आणि त्या आमच्या सुप्रियाताई आहेत आणि त्या सुप्रियाताईंचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमची मनापासून इच्छा आहे की सौ सुप्रियाताई सुळे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे. सलग 2 ते 4 म्हणजे मागच्या वर्षी पण ते संसद रत्न झालेले आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांना संसद रत्न होण्याचा मान मिळावा. तसंच सुप्रियाताई तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय मी सध्या त्रिमूर्ती चौक या भागामध्ये आलो आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे हे तुतारी फुंकणारा आपला माणूस या चिन्हाला घेऊन या परिसरामध्ये मोठ्या संख्येने लीड करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आज संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं पदयात्रा आहे आणि या पदयात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहे ते दाखल झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो किती मोठ्या संख्येने महिला भगिनीचा जो क्राऊड आहे तो जमलेला आहे. त्याचबरोबर पुरुष मंडळी जी आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये या ठिकाणी पदयात्रा जी आहे ते करत आहे. तुतारी फुंकणारा आपला माणूस या चिन्हाला घेऊन नक्कीच सुप्रियाताई सुळे या भागातून यंदाच्या इलेक्शनमध्ये
तब्बल 3 ते 3.5 लाख बहुमताने विजय होतील असं देखील अंदाजा या ठिकाणी वर्तवला जातो आहे. या ठिकाणचं दृश्य आपण पाहून समजू शकतो की किती मोठा लोकसमुदाय जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांनी आपली पदयात्रा सुरुवात केलेली आहे. त्यानंतरनी त्रिमूर्ती चौकातलं हे जे दृश्य आहे हे दृश्यसुद्धा आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आपली हजेरी या ठिकाणी लावलेली आहेत. आपल्यासोबत काही या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी जुळलेली आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय वाटतं यंदा तुतारी फुंकणारा आपला माणूस की घड्याळ? तुतारी फुंकणारा माणूस. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की आदरणीय सुप्रियाताई ह्या लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची व्यवस्था आहे. असं का वाटतंय की तुम्हाला घड्याळ नाही येणार किंवा घड्याळाला मत नाही गेलं पाहिजे असं का वाटतं? नाही, हा नीतीचा प्रश्न आहे. नियतीनुसार जे ज्याला मिळेल ते म्हणजे जनतेने जे ठरवलेलं आहे की बाबा आता काय नेमकं जनतेने ठरवलं आहे? जनतेने असं ठरवलेलं आहे की नियतीप्रमाणे ज्यांना जे आहेत जे काम करेल जे योग्य काम करणार आहेत त्यांना ते मत मिळणार आहे. नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय जनमत जे आहे नागरिकांचं जनमत आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की निश्चित नागरिकांच्या समस्या संसदेमध्ये मांडणाऱ्या, नागरिकांच्या अडचणी, नागरिकांच्या प्रॉब्लेम हे सोडवणाऱ्या नागरिकांसाठी संघर्ष करणारी व्यक्तिमत्व म्हणजे तुतारी फुंकणारा आपला माणूस ज्यांचं पदभार श्री शरदचंद्रजी पवार यांच्यानंतरने आदरणीय सुप्रियाताई सुळे हे हाती घेतलेले आहेत. नक्कीच यंदाच्या इलेक्शनमध्ये सुप्रियाताई सुळे हे 3 ते 3.5 लाखांनी या परिसरातून ते बहुमताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. की सलोनी आपण पाहतोय मी सध्या शिवचैतन्य कॉलनी गंगानगरच्या लाईन नंबर 1मध्ये आलो आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय वाटतं यंदाच्या इलेक्शनमध्ये तुतारी फुंकणार आपला माणूस की घड्याळ? तुतारीच फुंकणार, कारण महाराष्ट्र वाचवायचं असेल तर तुतारीला मत दिलं पाहिजे. कारण BJP हा पक्ष सगळ्या गद्दारांचा पक्ष झालेला आहे. सगळे गद्दार त्या पक्षात गेले तर त्याला निवडून देऊन उपयोग नाही आहे. आपलं जनमत हे तुतारीलाच असलं पाहिजे, कारण महागाईच्या मानाने सगळ्या गोष्टीच्या मानाने BJP फेल झालेली आहे. त्यासाठी आपल्याला तुतारीच वाजवायला पाहिजे आणि तुतारीशिवाय पर्याय नाही. घड्याळाबद्दल काय वाटतं? घड्याळातले 10चे आता 12 वाजतील, कारण त्यांनी शरदराव चंद्रजी पवारांना जे धोका दिला आहे त्यांना फळ भेटणार आहे. कारण महाराष्ट्राची सत्ता जी गाजवतो ते तुम्हाला माहिती आहे, शरद पवार एकमेव माणूस, बाकी कोणी नाही. नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय शिवचैतन्य कॉलनी लाईन नंबर 1मध्ये जे नागरिक आहे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलेल्या आहे. यंदाच्या इलेक्शनमध्ये तुतारी फुंकणारा आपला माणूस हे तब्बल 300 ते 350 लाख बहुमताने ते विजय मिळवतील आणि या ठिकाणी संसदरत्न सुप्रियाताई सुळे हे विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच ज्यांनी गद्दारी केलेली आहे शरदचंद्रजी पवार यांना धोका दिलेला आहे त्यांना त्यांच्या घड्याळामध्ये नक्कीच 12 वाजल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणचे नागरिकांनी दिलेली आहेत. आपल्यासोबत आणखीन काही जनसमुदाय आहे, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे हे देखील या ठिकाणी बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या प्रत्येक कॉलनीमध्ये आज या ठिकाणी पदयात्रा देत आहे. मोठा नागरिकांचा लोकसमुदाय जो आहे तो या ठिकाणी जुळलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सलोनी पाहतोय शिवसेनेचे नेते आदरणीय शंकरनाना हरपळे या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांना पाठवून देण्यासाठी आलेले आहेत. ताई, आज आपल्या बेकराईनगरच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगर परिसरामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांचे पदयात्रा जी आहे ते या ठिकाणी होत आहे. कसं वाटतंय सगळं दृश्य पाहून? दरवर्षी अनेक वेळा या भागात येते, त्याच्यामुळे नागरिकांच्या गाठीभेटी माझ्या वर्षात अनेक वेळा होत असतात. ताई, या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्ग जे तरुणी आहेत MPC UPCचं असं उच्च दर्जाचं शिक्षण घेऊनसुद्धा मोठा बेरोजगारीचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. त्यामुळे टोकाची भूमिका घेत असताना कुठेतरी दृश्य दिसतंय आपल्याला, याबद्दल काय सांगा? हेच तर मी सातत्याने म्हणते, मी गेले अनेक वर्ष या सरकारला तेच म्हणते, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे तिन्ही मोठी आव्हानं या देशासमोर आहेत आणि सरकार काहीच करत नाही आहे. काही नागरिकांचा प्रश्न आहे की इलेक्शनच्याच प्रेडमध्ये लोकशाही किंवा संविधान धोक्यामध्ये येत आहे का, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया?
भारतीय जनता पक्षाचे 2 खासदारच म्हणाले की आम्ही संविधान बदलणार. आम्ही नाही म्हणत आहे, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार ते म्हणत आहेत. ताई त्यांनीच पहिल्यांदा सुरुवात केली की आम्ही संविधान बदलणार, म्हणून तर हे सगळं झालं ना. ताई लोकशाही वाचवायचे असेल, संविधान वाचवायचं असेल तर नेमकं यंदाच्या इलेक्शन पिरियडमध्ये जनसमुदायांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय काय? रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी आज बेकराई नगर ते शिवशक्ती चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यात्रा जी आहे ते होत आहे. या ठिकाणचं थेट दृश्य पाहून आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय करून देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सलोनी, जसे की आपण पाहतोय सध्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय खासदार आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा आज बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते गंगानगरच्या संपूर्ण परिसरामध्ये आज पदयात्रा जी आहे ते होत आहे. मोठ्या संख्येने लोकसमुदाय जो आहे नागरिकांचा या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय मी सध्या गंगानगरच्या संस्कृती कॉलनी या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा लोकसमुदाय जो आहे तर नागरिकांचा या ठिकाणी जमा झालेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचार यात्रेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी हजेरी लावली आहे. काय सांगाल आपण? आता संविधान वाचवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. देशामध्ये जे आजपर्यंत आपण बघत आलो मागील 10 वर्षामध्ये जे खेळाडूवर अन्याय होत आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करून आपापसात भांडणं होत आहे. जीवनावश्यक वस्तू साधारण आपण आधी 10 वर्षा अगोदर तेलाची जी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करत होतो, 70 रुपयाची तेलाची पिशवी 150 ते 120पर्यंत केली आहे. ह्या जीवनावश्यक वस्तू सिलेंडरचे भाव ज्या रोजच्या आपल्याला गरजा आहेत त्या वाढलेल्या आहे काय, आणि हळूहळू देशाचं खच्चीकरण होत आहे. इथले उद्योग गुजरातमध्ये नेऊन ठेवणे किंवा इथल्या खेळाडूवर अन्याय होत आहे. तसंच मणिपूरमध्ये जे महिलांवर अत्याचार होत आहे. आता आपल्याला जर देशामध्ये परिवर्तन पाहिजे असेल तर सुप्रियाताई सुळे यांना निवडून देण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे आणि सत्ता महापरिवर्तनासाठी मोदी सरकार आपल्याला हटवायचं आहे आणि आपल्याला सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचे आहे आणि आपल्या देशाचे संविधान वाचवायचं आहे आणि देश उज्ज्वल करायचा आहे. जसं की आपण म्हटलं आहे की आपल्याला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हाला बहुमताने विजय करायचा आहे. घड्याळाबद्दल आपली काय प्रतिक्रिया? घड्याळ सुरुवातीपासून आम्ही घड्याळाला मानत होतो, पण आता घड्याळ गद्दारांचं घड्याळ झालेलं आहे. आता म्हणजे यांनी पक्ष बदलवला हा आपल्यासाठी नाही बदलवला काय, म्हणून आपण फक्त पक्षाचं चिन्ह न बघता व्यक्ती बघून मतदान करावं असं मला वाटते. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय महिला भगिनींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. यंदाच्या इलेक्शन पिरियडमध्ये आपल्याला तुतारी फुंकणाऱ्या माणूस याला बहुमताने विजय निर्माण करून द्यायचा आहे, तरच आपला लोकशाही वाचू शकते, संविधान वाचू शकते. आणि संविधानाला वाचवायचं असेल, लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपल्याला यंदाच्या कालावधीमध्ये तुतारी फुंकणाऱ्या माणसाला बहुमताने विजय केलं पाहिजे, असं देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांनी दिलेला आहे. आणखीन काही लोक आपल्यासोबत जुडलेले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यंदाच्या इलेक्शनमध्ये काय वाटतंय, तुतारी फुंकणारा माणूस की घड्याळ? तुतारी अशी वाजणार आहे आणि दिल्लीत आवाज निघणार आहे. घड्याळाबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, घड्याळाचं कामच केलं नाही आजपर्यंत कधी. घड्याळच माहीत नाही आम्हाला. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय यंदाच्या परेडमध्ये तुतारी जी आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संसदेमध्ये वाजणार आहे, दिल्लीमध्ये वाजणार आहे. तर नक्कीच यंदाचा क्राऊड जो आहे, यंदाचा लोकसमुदाय आहे तो पाहून आपण समजू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय करून देण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे. यंदाच्या इलेक्शनमध्ये तुतारी फुंकणारा माणूस
हे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये पण इथे दाखल झालेले आहेत. नक्कीच यंदाची तुतारी फुकणारा माणूस हा दिल्लीमध्ये आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिवभीम ज्योती बहुउद्देशीय या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र काका बेंगळे हे देखील या प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आज सुप्रियाताईच्या पदयात्रेबद्दल? सुप्रियाताईंच्या पदयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लावलेला आहे आणि सुप्रियाताईंच्या मागं लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व उभे आहोत आणि लोकशाही वाचवण्यासाठी ताईंना निवडून देणार आहे. प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहे. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय भूपेंद्र काका बेंगळे यांनी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा प्रतिक्रिया दिलेला आहे. यंदाच्या इलेक्शनमध्ये लोकशाही वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल तर नक्कीच आपल्याला तुतारी फुंकणाऱ्या माणूस या चिन्हाला बहुमताने विजय करून यंदाच्या इलेक्शन पिरियडमध्ये विजयाचा गुलाल हा तुतारी फुंकणारा माणूस नक्कीच उधळल्याशिवाय राहणार नाही, अशी देखील स्पष्ट भूमिका या ठिकाणी नागरिकांकडून आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय यंदा रात्रीच्या 9:30 वाजत आलेले आहे, तरीसुद्धा या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचार यात्रा जी आहे ते मोठ्या संख्येने होत आहे. नागरिकांचा लोकसमुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पुरंदर हवेलीचे शिवसेनेचे नेते आदरणीय शंकरनाना हरपळे यांनी आपला जनसमुदाय जो आहे तो सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने ते या ठिकाणी घेऊन दाखल झालेले आहेत. नक्कीच यंदा तुतारी फुंकणाऱ्या माणसाचा आवाज हे दिल्लीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आणि यंदाच्या कालावधीमध्ये आपल्याला लोकशाही वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर निश्चितच तुतारी फुंकणाऱ्या माणूस या चिन्हाला बहुमताने विजय करायचा आहे, असं देखील प्रतिक्रिया आपल्याला या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले नागरिक जे आहेत त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद.